तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। आष्टी येथे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले नवीन बसस्थानक अद्याप उद्घाटनासाठी तयार झालेलं नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। मागील काही दिवसांपासून या इमारतीचं उद्घाटन होण्याची प्रतीक्षा सुरू असली तरी प्रशासनाकडून कुठलाही तातडीचा निर्णय घेतलेला नाही। परिणामी प्रवासी जुन्या घाणेरड्या आणि असुरक्षित बसस्थानकावर अवलंबून आहेत। पावसाळ्यात चिखल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते, विशेषतः महिलांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरली आहे। अन्न आणि पाण्याची सोय नाही, उपाहारगृह कार्यरत नसल्यामुळे प्रवाशांना बाहेर जाऊन नाश्ता करावा लागतो। स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आलाय, मात्र कुलूप असल्यामुळे लहान बाळांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालावं लागतं, यामुळे मोठी गैरसोय होत आहे। स्वच्छतागृहाचा अभाव, गर्भवती, वृद्ध महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। सुरक्षा रक्षक नसल्यामुळे महिलांसाठी छेडछाड आणि चोरीची भीती निर्माण झाली आहे। नवीन बसस्थानकात 10 बससाठी प्लॅटफॉर्म, एसटी चालक वाहकांसाठी रेस्टरूम, व्यापारी गाळे, कॅन्टीन, चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आली आहे। तरीही उद्घाटनाचा मुहूर्त न मिळाल्यामुळे या सगळ्या सुविधा धूळ खात पडून आहे। गर्दीचा फायदा घेऊन चोरी, छेडछाड यासारख्या घटना घडण्याची शक्यता अधिक आहे। नागरिक हे लक्षात घेऊन प्रशासनाकडे तातडीनं कारवाईची मागणी करत आहेत। लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज। आष्टी बसस्थानकासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सुविधेबाबत सुरू असलेली दिरंगाई गंभीर आहे। लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बसस्थानकाचं उद्घाटन न झाल्यामुळे थेट फटका प्रवाशांना बसत आहे। नागरिक हे विचारत आहेत, प्रवाशांचे हाल सुरू असताना लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? बसस्थानक लवकर सुरू करण्यासाठी दबाव निर्माण होत आहे। बसस्थानकाचं उद्घाटन तातडीनं करावं। उपाहारगृह, स्वच्छतागृह आणि हिरकणी कक्ष त्वरित सुरू करावे। महिलांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षा यंत्रणा त्वरित लागू करावी। तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी रिपोर्टर अनीस मोमीन, आष्टी, बीड। आष्टी शहर हा मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे आणि आज आपण जिथं उभा आहे हा एस टी स्टँडचा परिसर आहे। तर गेल्या 10 वर्षापासून हा एस टी स्टँड तयार करण्यासाठी जे प्रयत्न चालू होते मागील आमदार नाताराणी आमदार, एस टी स्टँड तर आता कंप्लीट झालेलं आहे, पण तरी पण आता अजून बरेचसे काही काम शिल्लक राहिलेलं आहे। अरुंद एस टी स्टँड असल्यामुळं आज मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून एक आष्टी शहर, कारण का चारही बाजून आपले पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला आष्टी तालुका येतो आणि प्रवासी जे येतात आपल्या आष्टी तालुक्यामध्ये, मग मराठवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये आल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं कुठं ना कुठं असुविधा, कारण का प्रवाशाला इथं कुठंही शौचालयासाठी आता जागा उपलब्ध नाही आहे। पहिले जे आता जे स्टँड सध्या चालू आहे, काम चालू असल्यामुळं जे पहिले जे खेडेपाड्यासाठी जे किंवा ग्रामीण भागासाठी जे एस टी लागत होते तिथं जे एस टी स्टँड चालू आहे आणि तिथं कमी जागेमध्ये हे सर्व गोष्टी ॲडजस्ट केलेली आहे। त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, प्रवासीला बसण्यासाठी पण जागा उपलब्ध नाही आहे किंवा जी बाहेरील प्रवासी आले जर त्यांना बस वगैरे नाही आली, शौचालयाचे बरेचसे महिला वर्गाला प्रॉब्लेम चालू झाले आहे आणि ज्या पद्धतीने आता एक घाणीचं साम्राज्य निर्माण झालं, त्याच्यामुळे काय झालं का जे लोकांचे जे आरोग्य आहे ते धोक्यात आलेले आहे। आणि इथले विशेष म्हणून काय झालेलं आहे का आष्टी शहरातला जे व्यापारी आहे किंवा व्यापार पेठ आहे, सर्व धुळीमुळे काय झालं का त्यांचा व्यापार बंद करून जाण्याची वेळ झालेली आहे, कारण का 10 वर्षापासून एस टी स्टँड उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। तर आष्टीकरांना पण उत्सुकता आहे का नेमका एस टी स्टँड आपलं कधी चालू होणार आहे। तर आता आष्टीमध्ये जे काय प्रवासी यायचे, कारण पावसाळ्यात आम्ही पाहिलेलं आहे का लोकांना उभा राहण्यासाठी पण जागा इथं नव्हती आणि प्रवाशांनी अशा प्रकारे 10 वर्षापासून प्रवासाचे हाल चालू झालेले। तर शासनाला एवढीच विनंती आहे का लवकरात लवकर आष्टी शहराचा हा जी बस स्टँड आहे नवीन चालू करावा आणि जे काही बाकीचं काम राहिलेलं असेल ते कम्प्लीट करावं। धन्यवाद। आष्टी येथील हे बसस्थानक आहे 2017 पासून याचं काम चालू झालेलं होतं, तरी पण अजून काही ते पूर्ण झालेलं नाही। तिथले मी एक छोटासा व्यापारी आहे इथला, बरेचसे असे व्यापारी यांना ही रस्ता नाही झाल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे आम्हाला। एक बस गेली की धूळ खूप उडते आणि मग तिथं आम्हाला दिवसभर त्रास होतो, जेणेकरून आम्हाला आजार बी होण्याची शक्यता होऊ शकते। आमची एवढीच मागणी आहे लवकरात लवकर बस स्टँड लवकरात लवकर सुरू करण्यात यावे व हे रस्त्याचं पूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे।